कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो मोना, बोल ग। अहो ताई, तर काय बोलायचं राहिलंय? काय झालं ते बघ, जे काही असेल ना ते स्पष्ट बोल। अहो रुपाली ताई, वंस आणि अर्जुन दादांची लव्ह स्टोरी पुन्हा रंगात आली आहे। म्हणजे? अहो मी मगाशी वंसांच्या खोलीत चहा घेऊन गेले होते आणि अचानक वंस आणि अर्जुन दादा जवळ आलेले दिसले। मागच्या 7 वर्षात त्यांना इतका वेळ एकत्र कधीच मिळालेला नाहीये। अहो ताई, कळतंय का तुम्हाला? हो हे बघा, त्यांना असंच एकत्र इतका वेळ मिळत राहिला ना तर ते दोघे कधी एकत्र येतील ते कळणार सुद्धा नाही। अहो रुपाली ताई, तुम्हीच काहीतरी करा ना प्लीज। हा ठीक आहे, बघते मी। ठेव तू फोन। ठीक आहे। काय करायचं ह्या अपर्णाचं ना? आता फक्त मज्जा बघायची। विना काका, तू नुसते गोळ्या घेऊ नका, जरा हवेत फेरफटका मारत जा। अरे या आजारपणामुळे बंद पडलं, नाहीतर आता मी हळूहळू सुरू करणारच आहे म्हणा। मामनजी, अजून किती दिवस आपण हे सावरून घ्यायचंय मामनजी? काय झालं रुपाली? अहो तुम्हीच बघा ना, अर्जुन भाऊजी अजून घरी आले नाहीत, तर तिकडेच राहणार आहेत आता। अगं कुठलं की लगेच निघून आला असं करता येणार आहे का? येईल थोड्या वेळात। नाही विना काका, किती दिवस समजून घ्यायचं अर्जुनला? मला पटते रुपालीच, अर्जुनशी ना खरंच बोललं पाहिजे। हो मामनजी, तुम्ही तुमच्या भाषेत भाऊजींना सांगा, नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने भाऊजींशी आणि अपर्णाशी बोलायला लागेल। अपर्णाचं एक वेळ ठीक आहे, पण भाऊजींचं आर्याशी असं वागणं मला अजिबात पटत नाही। अरे पण आरच्या काय जाणून बुजून असं वागतो का? विना काका, अर्जुन जाणून बुजून वागत नाहीये, पण आर्याचा आणि त्याचा साखरपुडा झालाय ना, मग अर्जुनने आर्याला वेळ नको का द्यायला? मामनजी, आर्या या घरची होणारी सून आहे, आणि तुम्ही विसरताय का हो? भाऊजींचं एकटेपण घालवण्यासाठी, त्यांचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी आपणच त्यांचं लग्न आर्याशी ठरवलं होतं ना। ती बिचारी आर्या तुम्ही आजारी असताना तुमच्या एका शब्दावर भाऊजींशी लग्न करायला तयार झाली। आता त्यांचं लग्न नीट पार पाडणं ही तुमची जबाबदारी नाही का? पण तुम्ही मात्र भाऊजींना काहीच बोलू नका। आणि विना काका, तुला मुद्दा नीट लक्षात येत नाही या ठिकाणी। कुठला? आता अमोलमुळे ते एकत्र राहत आहेत, पण याआधी त्यांच्यात किती मोठी भांडणं झाली होती हे विसरून चालणार नाही। आणि त्यांच्यात परत भांडणं झाली तर, आणि अमोलसोबतच झाली तर? नाही नाही, असं काय करणार नाही ते। मला तर त्या अपर्णावर ना अजिबात विश्वास नाही। आणि साखरपुडा झाल्यावरच हे सगळं कसं सुरू झालं? त्यांची भांडणं झाली होती ना, ती हे सगळं मुद्दाम करते हे लक्षात येत नाही का हो तुमच्या? तर तुमचं तिच्यावरचं प्रेम आड येते अजून। अर्जुन चुकतोय या ठिकाणी विना काका। ठीक आहे, मी बोलतो या विषयावर अर्जुनशी, बघूया काय म्हणतोय त्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।